कळलं तुला? ठीक आहे. स्किनचं महत्त्व म्हणजे काय? स्किन आपल्या बॉडीला रिलॅक्स करते, म्हणजे स्किनवर मसाज केल्याने खूप छान रिझल्ट येतो, बॉडी रिलॅक्स होते, असं वाटतं की अरे फ्रेशनेस येते है ना. म्हणून कस्टमरला कधी पण चांगली ट्रीटमेंट द्यायची, व्यवस्थित ट्रीटमेंट द्यायची. कळलं तुला? ठीक आहे. आणि कधीही कस्टमरला जे पाहिजे ते आपल्याला द्यायचं. म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की त्यांना व्हाईटनिंगचं फेशियल पाहिजे, पण जर त्यांच्या स्किनवर व्हाईटनिंग नाही जात असेल तर मग काय करणार आहे ना. मग त्यांच्या स्किनवर कोणतं फेशियल जातं आहे ते त्यांना आपण सांगायचं की मॅम तुमच्या स्किनवर हे फेशियल जाणार, व्हाईटनिंग फेशियल नाही जाणार. कारण की वेस्ट ऑफ मनी आहे, त्यांना ते रिझल्ट पण येणार नाही आणि ते पैसे पण त्यांचे वेस्ट होणार, बरोबर. मग स्किनच्या अकॉर्डिंग आपल्याला फेशियल्स करायचे आहेत. म्हणजे कस्टमरला काय रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट त्यांची पूर्ण आपण फिल करून द्यायची, बरोबर. हर्बल फेशियल सगळ्यांना चालत नाही. हर्बल फेशियल फक्त ज्यांना म्हणजे मसाज पाहिजे असतो त्यांच्यासाठी आहे, पण हर्बल फेशियलने 100% ग्लो येत नाही. ठीक आहे. कितीही ग्लो आहे तो आपल्याला ॲडव्हान्स फेशियलमध्ये येतो, कारण की त्यांचे जे क्रीम्स असतात त्याच्यामध्ये असे इन्ग्रेडियंट्स असतात की आपल्याला ते इन्स्टंट ग्लो देतात. ठीक आहे. पहिलं फेशियल करायचो आपण ना, तर ते फेशियल कसे करायचो, म्हणजे आज फेशियल केलं 3 दिवसांनी ग्लो येतो, बरोबर. आत्ताचे फेशियल असे नाही आहे. समजते ना तुला? ठीक आहे. आत्ताचे फेशियल्स कसे आहेत, म्हणजे कस्टमरला आताचे फेशियल्स क्रीम्स वगैरे खूप छान छान आहेत, भरपूर आहे. तुला कोणतं कस्टमरला द्यायचं आणि कस्टमरची काय रिक्वायरमेंट आहे तसं कस्टमरला आपण रिझल्ट द्यायचं. कस्टमरला छान पॅम्पर करायचं, कारण की कस्टमर खूप हॅक्टिक शेड्यूलमधून आपल्याकडे फेशियल करायला येतो आहे ना. फेशियल मसाज असो किंवा हेअर ट्रीटमेंट असो, स्किन ट्रीटमेंट असो, ते रिलॅक्सेशनसाठी येतात, मेकओव्हरसाठी येतात. ठीक आहे. मग त्यांना कधीही आपण हे करायचं नाही, म्हणजे व्यवस्थित चांगली द्यायची ट्रीटमेंट. 2 पैसे जास्त घ्या पण चांगली ट्रीटमेंट करून द्या. बघ त्यांचं जर स्किन बर्न झालं, ठीक आहे, म्हणजे फेशियलचा ग्लो नाही आला, तर मग ते काय बोलतील, अरे कशी पार्लरवाली आहे, बघ कसा ग्लो दिला है ना. म्हणून कस्टमरला नेहमी सर्विस चांगली द्यायची, बरोबर. ठीक आहे. ओके. आता आपण क्लिन्झिंग मिल्क सगळ्यांनाच लावायचं नाही. ठीक आहे. क्लिन्झिंग मिल्कचे पण वेगवेगळे प्रकार असतात, स्किन वाईज असतं ते पण. ठीक आहे. सगळ्या स्किनवर क्लिन्झिंग मिल्क जात नाही. क्लिन्झिंग जेल असतो, क्लिन्झिंग क्रीम असते, वेगवेगळ्या प्रकारचं असतं. मग ते कस्टमरला आपण कसं द्यायचं ते आपण बघूया, बरोबर. नॉर्मल स्किन तुला कळलीच आहे कशी आहे, ड्राय स्किन पण कळली आहे. ठीक आहे. स्किनचे 6 प्रकार आहेत ते मी तुला पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. ॲक्च्युली कसं माहिती आहे, जोपर्यंत तुला स्किनचं नॉलेज होणार